नागपूर सिकंदराबाद वंदे भारत आजपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान याला हिरवी झेंडी दाखवणार आहे। तर नागपूर रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ही आपण वंदे भारत ट्रेन बघू शकतो कशा प्रकारे आहे। आपण या ट्रेनच्या आतमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया की कशा प्रकारे ही ट्रेन आहे। एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळते आहे की अगदी सुविधाजनक अशी ही ट्रेन आहे। वंदे भारत आहे आणि नागपूर ते सिकंदराबाद अशी ही चालणार आहे। एकंदर जर या ठिकाणी आपण बघितलं तर सुविधाजनक ही ट्रेन असल्याचं पाहायला मिळते आहे। हे महत्त्वाचं म्हणजे 6 दिवस ही ट्रेन आठवड्यातून चालणार आहे। मंगळवार वगळता बाकी दिवस ही चालणार आहे। संध्याकाळी 5 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर सिकंदराबादपर्यंत हे जाणार आहे। यामध्ये थांबे जर बघितले तर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामगुंडम आणि काजीपेठ अशा प्रकारचे थांबेसुद्धा राहणार आहे। एकंदर या ठिकाणी मुलांच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर आपल्याला आनंद पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी यांना प्रवास घडवला जातो आहे। बेटा काय सांग, कुठे चालली तू? सेवाग्रामला चालली। काय वाटतं, नवीन ट्रेन मध्ये बसली आहे, एकदम कसं वाटतं? अच्छा लग रहा है बहुत। तुम्हें कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है और अच्छा लग रहा है बस। तुला काय वाटतं? फर्स्ट टाइम बैठी, अच्छा लग रहा है। पहिल्यांदा बसली, चांगलं वाटतंय। इकडे आणखी मुली आहे। बेटा तुला काय वाटतं सांग? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतं। नवीन प्रकारची ट्रेन, नवीन आणि ही नवीन ट्रेन बघितल्यानंतर कसं वाटतं की आपण कुठे नवीन भारताकडे चाललोय? हो, इम्प्रूव्हमेंट होत आहे भारताची। नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये जर आपण या ठिकाणी भावना बघितल्या तर इम्प्रूव्हमेंट होत आहे, नवीन भारताकडे आपण चाललो आहे अशा प्रकारच्या भावना ज्या आहे ते या ठिकाणी विद्यार्थी व्यक्त करताना दिसते आहे। आणि आपण एकंदर जर या ठिकाणी परिस्थिती बघितली तर ही नागपूर ते सिकंदराबाद जाणारी ट्रेन जी आहे ते वंदे भारत ट्रेन आहे। हे एक प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।